Now, student, you know all the truth table, basic truth table for and, or, and if then, if and only if, not. 5 बेसिक ट्रूथ टेबल तुम्हाला माहिती आहे. त्याच्या आधारावरती हा जो आहे 1.2 एक्सरसाइज फार महत्त्वाचा आहे. या ट्रूथ टेबलच्या with the help of truth table we can solve this 1.2, very important. There are 3 types of problem in this exercise. First is construct truth table. In previous video we had started that, and another 2 problems depend on these truth table. This truth table, these are prove logical equivalence, and third is examine whether following patterns is tautology, contradiction or contingency. Okay, these 3 types of problem we can solve with the help of basic truth table. That is truth table. These truth tables are for and, or, then, if and only if, not. Okay, symbols are known. Now we are going to start some problem. Previous video we have constructed some truth table. Now again we are solving some problems on this construct truth table. Now take a sum. Construct truth table. Question is what? Construct truth table. Okay, truth table. Now statement pattern is given. If P, then negation of Q and R. You have to construct truth table for this. लास्ट ह्याच्यामध्ये जे आपण व्हिडिओमध्ये जे एक्झाम्पल घेतले त्याच्यामध्ये बेसिक स्टेटमेंट, जे सिंपल स्टेटमेंट आहे ते फक्त 2च होते. कुठले पी आणि क्यू. आता मात्र बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला ह्या पॅटर्नमध्ये, स्टेटमेंट पॅटर्नमध्ये 3 बेसिक स्टेटमेंट, सिंपल स्टेटमेंट दिसतात. एक पी, क्यू, आर. म्हणजे ह्याचा ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करताना आपल्याला तिन्ही स्टेटमेंटच्या वेगवेगळ्या सिच्युएशन काय असू शकतात हे परम्युटेशन कॉम्बिनेशन मध्ये तुमच्या लक्षात येईल की आपल्याला ह्याच्यामध्ये टेबल कसा कन्स्ट्रक्ट करता येईल. आता बघा पी आणि क्यू मध्ये आपण काय करू शकतो, पॉसिबिलिटी काय होत्या, दोन्ही ट्रू, एक ट्रू दुसरा फॉल्स, किंवा एक फॉल्स दुसरा ट्रू आणि दोन्ही फॉल्स, असे 4 सिच्युएशन पॉसिबल होत्या. आणि परम्युटेशनच्या रूल नुसार आता मात्र आपल्याकडे बेसिक स्टेटमेंट कुठले आहेत, 3. देयर आर 3 बेसिक स्टेटमेंट. विच आर दिस, पी, क्यू, आर. आता बघा परम्युटेशनच्या रूल नुसार इथं पॉसिबल सिच्युएशन 8 तयार होतील. किती तयार होतील, 8. कसे तयार होतील 8? बघा आता तुम्हाला माहिती आहे नाही का, तुम्ही कॉइन टॉसचे सम सॉल्व केलेले आहेत. HSTT किती पॉसिबल हे होऊ शकतात परम्युटेशनच्या रूल नुसार. हे 8 पॉसिबल सिच्युएशन असू शकतात, कारण हे जे पॅटर्न आहे हे 3 बेसिक स्टेटमेंटनी तयार झालेलं आहे. ओके, नाव दीज 8 सिच्युएशन्स आर लाईक दिस. आता लिहिण्यासाठी एक ट्रिक वापरा. एक्झाम मध्ये प्रत्येकाने वेगळं सिच्युएशन वेगळ्या जर ऑर्डरने लिहिल्या तर चेक करणारही काय करायचं, म्हणून ज्या पॉसिबल ज्या 8 सिच्युएशन आहेत त्या शक्यतो सर्वांची ऑर्डर सेम असायला पाहिजे. त्यासाठी ही ट्रिक फॉलो करा. फर्स्ट कॉलम मध्ये 4 ट्रू आणि 4 फॉल्स लिहा. काय बोललो मी, कळलं का? फर्स्ट कॉलम मध्ये 4 ट्रू 4 फॉल्स लिहा. ओके, 4 ट्रू आणि 4 फॉल्स लिहा. झालंय. नंतर थोडस हे घेतो, वरती घेतोय. ओके, पी, क्यू, आर. ओके, पी, क्यू, आर. नाव बघा आता 8 सिच्युएशन कशा लिहायच्या. पहिल्या कॉलम मध्ये 4 ट्रू लिहा. 4 ट्रू क्रमाने ऑर्डरनी 4 ट्रू लिहा आणि 4 फॉल्स लिहा.
लिहिण्याचा उद्देश एकच, 8 ज्या पॉसिबल सिच्युएशन आहेत ह्या प्रत्येकाच्या चेक करण्यासाठी प्रत्येक स्टुडंटच्या जर एका ऑर्डरने आलं तर चेक करता येईल ना, तो चेक करणाऱ्याला एक्झामिन करणाऱ्याला कुठला सिच्युएशन कशी तो चेक करेल, म्हणून पहिले 4 ट्रू 4 फॉल्स. नंतर सेकंड कॉलम मध्ये 2 ट्रू 2 फॉल्स ऑर्डरली, 2 ट्रू 2 फॉल्स. ओके. आणि थर्ड कॉलम मध्ये 1 ट्रू 1 फॉल्स, ट्रू 1 फॉल्स, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. लक्षात आली का ट्रिक? ट्रिक लक्षात आली का? पहिल्या कॉलम मध्ये 4 ट्रू 4 फॉल्स, दुसऱ्या कॉलम मध्ये 2 ट्रू 2 फॉल्स, 2 ट्रू 2 फॉल्स, तिसऱ्या कॉलम मध्ये 1 ट्रू 1 फॉल्स. अशा प्रकारे बघा ह्या किती सिच्युएशन झाले आपल्याकडे, आता किती सिच्युएशन झाल्यात हे बघा 8. 1 2 3 4 5. मग डिफरंट आहेत परमिट्यूशनच्या रूल नुसार 8 प्रकारे आपण अरेंज करू शकलो ट्रू फॉल्स आहे ना, एवढ्या पॉसिबिलिटी त्याच्यामध्ये आहेत. ओके. नाव PQR we have constructed column for these. Now we have to construct truth table for P. Then P is already there. Now we want Q and R and negation of that means find first Q and R. Find first Q and R. Okay. Find this. Now negation of whole. Negation of whole म्हणजे जो Q and R येईल त्याचं निगेशन आहे आपल्याकडं आहे, काढता येईल. हा Q and R त्याचं निगेशन झाला. कॉलम तयार. आता पुढचा लास्ट बघा आउटपुट काय, इफ P देन दिस. इफ P म्हणजे काय, P आपल्याकडे आहे कन्स्ट्रक्टेड P आणि नॉट ऑफ Q and R सुद्धा आहे. इफ P देन निगेशन ऑफ Q and R आणि हा आउटपुट येईल आपल्याला. हे जर करता आलं तर पुढचं काम सिंपल आहे. बघा 8 सिच्युएशन, 3 ट्रू, इथं 1 फॉल्स, इथं 1 फॉल्स, 2 ट्रू, इथं 2 फॉल्स 1 ट्रू, 2 ट्रू 1 फॉल्स, 2 फॉल्स 1 ट्रू, 2 फॉल्स 1 ट्रू, सर्व 8 सिच्युएशन आहेत. आता कन्स्ट्रक्ट करायला हरकत नाही, कॉलम पण करून घेतले आपण. Q and R पाहिजे आपल्याला लिहिलंय, नॉट पाहिजे त्याचा नॉट, आणि मग इफ P पण आहे, नॉट ऑफ Q and R सुद्धा आहे आणि त्यावरून त्याचं इफ P देणं. आता एक एक कॉलम तुमचा तुम्हाला जसं सुटेबल असेल तसं तुम्ही करू शकता. Q and R म्हणजे सेकंड आणि थर्ड कॉलमचा अँड म्हणजे तुम्हाला माहिती एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, फक्त दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू. एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू. एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स. फक्त ट्रू इथं आला कारण इथं 2 ट्रू आहेत, इथं सुद्धा 2 ट्रू आहेत. ओके. Q and R झाला. आता जो Q and R आहे त्याचं निगेशन म्हणजे ह्या कॉलमचं निगेशन, Q and R ट्रू आहे, निगेशन फॉल्स. Q and R फॉल्स आहे, निगेशन ट्रू. फॉल्स निगेशन ट्रू, फॉल्स निगेशन ट्रू, ट्रूच निगेशन फॉल्स, फॉल्स निगेशन ट्रू, फॉल्स निगेशन ट्रू, फॉल्स निगेशन ट्रू. झाले. ओके. आता हा बघा हा कॉलम आहे, हा कॉलम आहे, P पण आहे. इफ P देन दिस, इफ P देन कॉलम नंबर 5th. हे बघा इफ P 1 2 3 4 5 है ना 6. आपल्याला इफ P देन कॉलम नंबर 5 म्हणजे इफ 1 देन 5 म्हणजे कुठल्या कॉलमवर लक्ष ठेवायला पाहिजे, 1 आणि 5 चा इफ देन आहे. 1 म्हणजे P, 5 म्हणजे नॉट ऑफ Q and R. म्हणजे बघा हा आणि हा कॉलम. इफ ट्रू देन फॉल्स, माहिती तुम्हाला फॉल्स आहे. इफ ट्रू देन ट्रू, ट्रू आहे. इफ ट्रू देन ट्रू, ट्रू आहे. इफ ट्रू देन ट्रू, ट्रू आहे. कुठल्या केस मध्ये असतो इफ देन फॉल्स, फक्त इफ ट्रू देन फॉल्स मध्ये. इफ फॉल्स देन फॉल्स पण काय ट्रू, दोन्ही फॉल्स असतील तरी ट्रू. इफ फॉल्स देन ट्रू, ट्रू. इफ फॉल्स देन ट्रू, ट्रू. ओके. आणि इफ फॉल्स देन ट्रू अगेन ट्रू. बघा परत, इफ ट्रू देन फॉल्स फॉल्स, इफ ट्रू देन ट्रू ट्रू, इफ ट्रू देन ट्रू ट्रू, इफ ट्रू देन ट्रू ट्रू, इफ फॉल्स देन फॉल्स अगेन ट्रू. ट्रू आहे म्हणजे काय प्रश्न नाही, इथं फक्त चेक करा फॉल्स आणि इकडे पण फॉल्स, त्यामुळे ट्रू. ओके. अशा प्रकारे आपल्याला हा ट्रूथ टेबल मिळाला. मला वाटते आता तुम्हाला आयडिया आली, ट्रूथ टेबलची आयडिया आली. ओके. कन्स्ट्रक्ट ट्रूथ टेबल म्हटलं की जवळपास तुम्हाला 75% लॉजिक आलंय. हे बघा हा त्याला म्हणतात ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट केला आपण कुठल्या कंपाऊंड स्टेटमेंटचा, इफ P देन नॉट ऑफ Q and R. दॅट इज आउटपुट, दॅट इज आउटपुट ऑफ दिस
स्टेटमेंट म्हणजे हा केव्हा फॉल्स असेल किंवा ट्रू असेल इथं आलेलं आहे सर्व. कुठल्या सिच्युएशनमध्ये फॉल्स येईल, कुठल्या सिच्युएशनमध्ये ट्रू येईल, कारण ते तिघांवर डिपेंड आहे PQRवर. म्हणून आपण 8 सिच्युएशन वेगवेगळ्या आपण लिहिले. ओके, नाव आता टेबलच PQRचा तयार असल्यामुळं अजून आपण PQRचा एक सम घेऊया. ओके, कन्स्ट्रक्ट ट्रूथ टेबल. कन्स्ट्रक्ट ट्रूथ टेबल याच्यामध्ये काय डाऊट? ठीक आहे, कन्स्ट्रक्ट ट्रूथ टेबल अजून 3चं अजून घेऊया आपण. ओके, एक सम घेऊया. हे सर्व सम याच्यावरती डिपेंड आहे. P or not Q, P or not Q, construct truth table. P or not Q, then R and P, then R and P, R and P, P or not Q, then याचा ट्रूथ टेबल. परत बघा, कंपाऊंड स्टेटमेंट किती बेसिक स्टेटमेंट मिळून तयार झालेला आहे? 3. P Q R. त्यामुळं आपल्याला किती रो येणार? 8 रोज येणार. P Q R 8 सिच्युएशन असणार. ओके, देन आता बघा 8 सिच्युएशन कुठल्या? मी सांगितलं ट्रिक. 4 ट्रू लिहा, 4 फॉल्स लिहा. ओके, सेकंड कॉलम मध्ये 2 ट्रू 2 फॉल्स, 2 ट्रू 2 फॉल्स. ओके, थर्ड मध्ये 1 ट्रू ऑर्डरली, ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स ट्रू फॉल्स. ही ट्रिक कळली? मी मुद्दामून कॉलम काढतोय कारण ह्या कॉलमचा आणि त्या कॉलम मध्ये मिक्स होऊ नये. हे काही काढायलाच पाहिजे असं नाही, तुम्हाला समजण्यासाठी. ठीक आहे, ठीक आहे. आता बघा ह्याच्यामध्ये P or not Q, P or निगेशन Q पाहिजे. म्हणजे आपल्याला पहिल्यांदा निगेशन ऑफ Q माहिती पाहिजे आहे. मग तो मिळाल्यानंतर आपण P or निगेशन Q काढणार. ओके, मिळाला. नंतर ह्याचा आणि ह्याचा इफ देन आहे, त्यासाठी R and P पाहिजे. म्हणजे R and P पण काढून घेतला. आता ह्या दोघांचं काय? इफ देन दिस, इफ दिस देन दिस. म्हणजे काय? डायरेक्ट तुम्हाला आउटपुट मिळेल. P or not Q कन्स्ट्रक्ट केलेला आहे, देन R and P, देन R and P. ओके, आणि मग तुम्हाला ह्याचं आणि ह्याचं इफ देन. आता पुढचं काम सिंपल आहे. ओके, बघा, निगेशन ऑफ Q म्हणजे ह्या Qचं निगेशन. ट्रूला फॉल्स, ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू, फॉल्सचं ट्रू, ट्रूचं फॉल्स, ट्रूचं फॉल्स, फॉल्सचं ट्रू, फॉल्सचं. ओके, ठीक आहे. हे झालं निगेशन Q. नंतर आपल्याला पाहिजे P or निगेशन Q. म्हणजे हा कॉलम आणि हा कॉलम यांचा ऑर. P or निगेशन Q. हा P आणि निगेशन Q दोघांच्या मध्ये ऑर. ट्रू और फॉल्स, ट्रू और फॉल्स, ट्रू और ट्रू, ट्रू और ट्रू, ट्रू, फॉल्स और फॉल्स, फॉल्स. ऑर मध्ये तुम्हाला माहिती आहे फक्त दोन्ही फॉल्स असतील तर फॉल्स, अदरवाईज ट्रू असणार. बरोबर, ट्रू फॉल्स और ट्रू ट्रू. फक्त चेक करून घ्या. हे बघा, इथं फॉल्स असल्यामुळं है ना, दोन्ही फॉल्स असल्यामुळे, बाकी दोन्ही फॉल्स कुठेही नाही, त्यामुळे एका ठिकाणी ह्या 2 ठिकाणी आहेत. ओके, झालंय. नंतर R and P पाहिजे आपल्याला. म्हणजे R and P म्हणजे बघा, हा आणि हा याचा अँड कम्युटेटिव्ह असतो. पुढे आपण शिकणार आहोत, तरी पण बघा, म्हणजे हा अँड हा घ्या किंवा हा अँड घ्या. R and P, P and R सेम असतो. ठीक आहे, आपण आहे त्यानुसार घेऊया. R and ट्रू अँड ट्रू, ट्रू, ट्रू अँड फॉल्स. एक जरी फॉल्स असेल तर अँड मध्ये फॉल्स. कॉलम बघा, ट्रू, R and P चं चालू आहे. फॉल्स, फॉल्स, करेक्ट, फॉल्स अँड फॉल्स. एक जरी फॉल्स असेल, फॉल्स अँड फॉल्स. झालं. P R and P झालं, R and P झालं. हे बघा, फॉल्स फॉल्स फॉल्स, एक दोन्ही फॉल्स आहे, फॉल्स. ओके, आता बघा P or not Q, P or not Q.
देन दिस, म्हणजे कॉलम नंबर हा आणि कॉलम नंबर हा याचा इफ देन आहे. 1 2 3 4 5 6, 5 देन 6, 5 देन 6. इफ ट्रू देन ट्रू, ट्रू असतो. म्हणून तुम्हाला सांगितलं बेसिक फक्त 5 टेबल माहिती असायला पाहिजे. सिंपल आहे. इफ ट्रू देन ट्रू, ट्रू असायलाच पाहिजेत. एवढं वर्षभर तरी तेवढं तरी करता येईल ना. इफ ट्रू देन फॉल्स, फॉल्स. इफ ट्रू देन ट्रू, ट्रू. इफ ट्रू देन फॉल्स, फॉल्स. इफ फॉल्स देन फॉल्स, ट्रू. माहिती आहे ना. किंवा फॉल्स असते इफ देन मध्ये, पहिला ट्रू आणि दुसरा फॉल्स असेल तर. अदरवाईज सर्व ट्रू असतात. दोन्ही फॉल्स तरी ट्रू. ट्रू फॉल्स, फॉल्स. ट्रू फॉल्स, फॉल्स. दिस इज अ ट्रूथ टेबल फॉर दिस स्टेटमेंट. ओके. अशा प्रकारे कुठल्याही याचा तुम्हाला, आणि पी क्यू दोनच असतील तर 4च सिच्युएशन होतील है ना. 4च सिच्युएशन होतील. त्यामुळे तुम्हाला सम कसे सॉल्व्ह करायचे याची आयडिया आलेली आहे. तरी ठीक आहे. दोघांचं एक घेऊया, दोघांचं एक घेऊया. ठीक आहे. दोघांचं एक घेऊया. 2 बेसिक स्टेटमेंट 2 असणार आहे. 4च सिच्युएशन असतील. 4च सिच्युएशन असतील. कन्स्ट्रक्ट ट्रूथ टेबल. क्वेश्चन काय? कन्स्ट्रक्ट ट्रूथ टेबल. काय बघा, निगेशन पी, नॉट पी, देन नॉट क्यू, अँड नॉट क्यू, देन निगेशन पी, नॉट पी, निगेशन. आता ह्याच्यामध्ये काय करणार? 4च सिच्युएशन असणार. पी क्यू. ओके. बस पी क्यू. कुठले पी क्यू मध्ये काय असणार? ट्रू ट्रू, ट्रू फॉल्स, फॉल्स ट्रू, फॉल्स फॉल्स. काय पाहिजे? नॉट पी देन नॉट पी, म्हणजे निगेशन पाहिजे आपल्याला. नॉट पी काढून घ्यायचा, नॉट क्यू काढून घ्यायचा. दोघांचा इफ देन आहे, म्हणजे इफ नॉट पी देन नॉट क्यू झाला. आता इफ नॉट क्यू देन नॉट पी, इफ नॉट क्यू देन नॉट पी. हा पण काढून घ्यायचा. हा पण काढला, हा पण काढला. 1 2 3 4 5 6. आणि या दोघांच्या मध्ये अँड आहे. मी इथं फक्त असंच लिहितो 5 अँड 6. बघा, हा आहे, हा आहे. दोघांच्या मध्ये हा पण काढला आपण 5 आणि 6 पण काढला. दोघांचा अँड आहे. ओके. 4च पॉसिबिलिटी आहे तिथं. 3 स्टेटमेंट असल्यामुळे 4च पॉसिबिलिटी. पी क्यू दोन्ही ट्रू असतील. पहिला ट्रू दुसरा फॉल्स, किंवा दुसरा फॉल्स पहिला ट्रू, किंवा दोन्ही फॉल्स. निगेशन पी लगेच फॉल्स, फॉल्स, ट्रू, ट्रू. निगेशन क्यू फॉल्स, ट्रू, फॉल्स, ट्रू झालंय. दोघांचा काय? इफ देन, इफ फॉल्स देन फॉल्स, ट्रू. इफ फॉल्स देन ट्रू, ट्रू. इफ ट्रू देन फॉल्स मात्र फॉल्स. इफ ट्रू देन ट्रू, ट्रू. ओके. आता इफ नॉट क्यू देन नॉट पी उलट आला. इफ फॉल्स देन फॉल्स, बरोबर, ट्रू. इफ ट्रू देन फॉल्स, फॉल्स येणार. इफ ट्रू फॉल्स देन ट्रू, ट्रू येणार. आता उलट बघतोय आपण. बघा, इफ नॉट क्यू देन नॉट पी है ना. इकडून इकडं. इफ ट्रू देन फॉल्स, इफ फॉल्स देन ट्रू, इफ ट्रू देन ट्रू, ट्रू. आणि मग मात्र ह्या दोघांच्या मध्ये अँड आहे. हे संपूर्ण पॅटर्न काय? फर्स्ट ब्रॅकेट आला, सेकंड ब्रॅकेट, दोघांच्या मध्ये अँड लिहित नाही मी इथं. नाही का, हे स्टेटमेंट इथं काय? दोघांचा अँड आहे. ट्रू अँड ट्रू, ट्रू. ट्रू अँड फॉल्स, फॉल्स. फॉल्स अँड ट्रू, फॉल्स. ट्रू अँड ट्रू. दॅट इज आउटपुट. दॅट इज ओके. ट्रूथ टेबल कसा कन्स्ट्रक्ट करायचा कळलं? हा. आता ह्याच्या सहाय्याने आपल्याला अजून एक सम सॉल्व करता येतं. एका प्रकारचे 3 प्रकारचे सम मी म्हटले. कन्स्ट्रक्ट ट्रूथ टेबल. आणि ट्रूथ टेबल आला तर अजून 2 प्रकारचे प्रॉब्लेम्स तुमच्या एक्सरसाइज मध्ये. 3च प्रकारचे प्रॉब्लेम आहेत या एक्सरसाइज मध्ये. ट्रूथ टेबल वर डिपेंड आहे. बघा, युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह लॉजिकल इक्विव्हॅलन्स. प्रूव्ह लॉजिकल इक्विव्हॅलन्स. लॉजिकल इक्विव्हॅलन्स याचा अर्थ काय? 2 स्टेटमेंट लॉजिकली इक्विव्हॅलन्स आहेत हे प्रूव्ह करा. 2 स्टेटमेंट लॉजिकली इक्विव्हॅलन्स म्हणजे दोघांचा मिनिंग सेम निघतो लॉजिक मध्ये. हे जर प्रूव्ह करायचं असेल ट्रूथ टेबलच्या सहाय्याने तर अगदी सोपं. आता ट्रूथ टेबल तुम्हाला काढता येतं. क्वेश्चन घेऊया आपण. निगेशन पी अँड क्यू इज इक्विव्हॅलन्स. ही इक्विव्हॅलन्सची साइन. निगेशन पी अँड क्यू इज इक्विव्हॅलन्स टू, बघा इथे लिहिलेत मी सम. पी और क्यू तुमच्याच बुक मधले लिहिले. सम काय त्याच्यामध्ये काय वेगळं नाही झालं. म्हणजे काय रे, ह्या स्टेटमेंट, ह्या क्वेश्चनचा मिनिंग काय झाला? हे एक स्टेटमेंट आहे आणि हे एक स्टेटमेंट आहे. दोघांचा मिनिंग काय आहे? सेम आहे.
लॉजिक मध्ये दोघांचा मिनिंग काय आहे, सेम आहे, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. परत मी सांगितल्याप्रमाणे बेसिक स्टेटमेंट बघा, पी क्यूच आहेत म्हणजे काम सोपं झालंय. काम सोपं झालंय म्हणजे किती, 4च रो, 4च रो. पी क्यू, ओके, दोन्ही ट्रू. पहिला ट्रू दुसरा फॉल्स, पहिला फॉल्स दुसरा ट्रू. क्रम शक्यतो सर्वांनी एकच ठेवा, चेकिंग साठी बरं पडेल आहे ना. मग आता हे दोन स्टेटमेंट म्हणजे मी हे स्टेटमेंटचा पण आउटपुट काढणार आणि ह्या स्टेटमेंटचं पण आउटपुट काढणार. दोन्ही जर सेम आले तर हे इक्विव्हॅलंट प्रूव्ह होईल. ओके ना. बघा काय, पहिलं स्टेटमेंट काढण्यासाठी नॉट पी अँड क्यू पाहिजे. पी आहे ना, नॉट पी काढून घेऊया. नॉट पी काढल्यानंतर निगेशन पी अँड क्यू आहे म्हणजे क्यू आणि नॉट पी. ओके, हे झालंय. नंतर इकडे मात्र काय, पी ऑर क्यू पाहिजे आपल्याला, पाहिजे. नॉट पी पाहिजे, आहे ऑलरेडी, आहे ऑलरेडी. आणि मग ह्या पी आणि इथं काय मिळेल, मग पी ऑर क्यू कन्स्ट्रक्टेड आहे अँड नॉट पी पण कन्स्ट्रक्टेड आहे म्हणजे इथं अँड नॉट पी आणि ह्या दोघांचा आपण काढू शकतोय. आणि मग मी याला कॉलम नंबर, इथं मात्र कॉलम नंबर द्याच आवश्यक. 4, 5, 6 काय इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करायचं आहे. हा बघा, निगेशन पी अँड क्यू म्हणजे कॉलम नंबर 4 आणि कॉलम नंबर 6 पी ऑर क्यू अँड नॉट पी. हे दोन्ही इक्विव्हॅलन्स आहेत लॉजिकली. म्हणजे काय, ह्यांचा लॉजिक मध्ये मिनिंग सेम निघतो आणि ट्रूथ टेबलच्या लँग्वेज मध्ये दोन्ही आउटपुट काय यायला पाहिजेत, सेम यायला पाहिजे. तर आपण म्हणू शकतो की लॉजिकली दोन्ही स्टेटमेंट इक्विव्हॅलन्स आहेत. ओके ना. नॉट पी, हे बघा नेहमीप्रमाणे नॉट पी. एकदा काय ट्रूथ टेबल आला हे सर्व प्रॉब्लेम ट्रूचा, फॉल्स ट्रू, फॉल्स ट्रू. नॉट पी अँड क्यू, हा आणि हा अँड मध्ये एक जरी फॉल्स दिसला तर बिंदास फॉल्स लिहा, फक्त दोन्ही ट्रू असतील तरच. झालंय. आता पी ऑर क्यू हे झालं आपलं पहिलं स्टेटमेंट झालं 4, राहू दे त्याला. आता हे पी ऑर क्यू बघा, पी ऑर क्यू मध्ये हे दोन्ही फॉल्स असतील तरच. एक जरी ट्रू दिसला तर ट्रू, एक जरी ट्रू दिसला तर ट्रू. बरोबर आहे. हे बघा, ट्रू फॉल्स फॉल्स. इथं मात्र काय आहे ना, फॉल्स. ओके. आता बघा, नॉट पी ऑर क्यू अँड नॉट पी म्हणजे हा टेबल आणि नॉट पी ह्या दोघांचा काय अँड आहे. कुठला, पी ऑर क्यू कॉलम नंबर 5, कॉलम नंबर 3 दोघांमध्ये अँड आहे म्हणजे 3 आणि 5 मध्ये अँड आहे. बघा, नॉट पी हा आणि हा अँड. ट्रू अँड फॉल्स, एक जरी फॉल्स दिसला तरी फॉल्स, एक जरी फॉल्स दिसला तरी फॉल्स. ट्रू, फॉल्स अँड फॉल्स. आता बघा, कॉलम नंबर 4 हा बघा, कॉलम नंबर 4 करेक्ट. अँड कॉलम नंबर 4 अँड कॉलम नंबर 6 बघा. कॉलम नंबर 4 आणि कॉलम नंबर काय बघा, 6 बघा आउटपुट एफ म्हणजेच काय, 4 अँड 5 असं लिहायचं. आर आयडेंटिकल किंवा सेम, आर आयडेंटिकल. कॉलम नंबर 4 and 6 आर सेम. आणि ह्याचा अर्थ 4 हे स्टेटमेंट आणि 6 स्टेटमेंट म्हणजे हे स्टेटमेंट आणि हे स्टेटमेंट काय इक्वल आहे. बघा, एफ. आणि म्हणून काय लिहू शकतो आपण, म्हणून आन्सर लिहू शकतो. नॉट पी अँड क्यू इज इक्विव्हॅलंट टू पी ऑर क्यू अँड नॉट पी. हा आणि हा इक्विव्हॅलंट आहे लॉजिक मध्ये. हे दोन स्टेटमेंट पॅटर्न हे इक्विव्हॅलंट आहेत असं आपण प्रूव्ह करू शकतो. म्हणजे ह्यानी दुसऱ्या टाईपचा क्वेश्चन कुठला सॉल्व्ह करू शकतो, कन्स्ट्रक्ट ट्रूथ टेबल एक, दुसरा युजिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह लॉजिकल इक्विव्हॅलन्स. नवीन काहीच नाही. इक्विव्हॅलन्सच्या दोन्ही साईड ज्या आहेत दोघांचे पण हे काढायचे कॉलम आणि दोन्ही सेम आले पाहिजेत तर आपण म्हणू शकतो. इथं बघा, हा कॉलम हा लेफ्ट हँड साईडचा हा आहे 4 आणि राईट हँड साईडचा 6 कॉलम. दोघांचे आउटपुट जे आहे सेम येत आहेत म्हणजे दोन्ही स्टेटमेंट लॉजिकली काय आहेत, इक्विव्हॅलन्स आहेत. ओके. आता इक्विव्हॅलन्स आणखी एखादा प्रॉब्लेम, इक्विव्हॅलन्स लॉजिकल इक्विव्हॅलन्स कळले. लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करायला काय प्रॉब्लेम नाही. दुसरे एक लॉजिकल इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करूया आपण. नेक्स्ट लॉजिकल इक्विव्हॅलन्स इज P if and only if Q is equivalent to negation of
P or Q in one bracket and negation of P and Q. ह्या दोघांचं इक्विव्हॅलन्स प्रूव्ह करायचं. म्हणजे हे एक स्टेटमेंट, म्हणजे लॉजिक मध्ये ह्या स्टेटमेंटचा मिनिंग आणि ह्या स्टेटमेंटचा मिनिंग सेम होतो. दॅट यू हॅव टू प्रूव्ह विथ द हेल्प ऑफ विथ द हेल्प ऑफ ट्रूथ टेबल. आता पहिल्यांदा मी परत सांगितलंय 8 कॉलम की 4, पी क्यू आर असतील तर 8, दोनच आहे पी क्यू पी आणि क्यू, म्हणजे किती फक्त 4च, पी क्यू बस 4च. त्यामुळे मी काही जास्त आता डोक्याला ताप करून घेत नाही, फक्त कॉलम इकडे बसले पाहिजे. दोन्ही ट्रू, पहिला ट्रू दुसरा फॉल्स, पहिला फॉल्स दुसरा ट्रू, दोन्ही फॉल्स. काय हे पहिलं स्टेटमेंट काढून घेऊया आपण, इफ अँड ओनली. ओके, हे बघा हे झालंय लेफ्ट हँड साइड. हा, आता इक्विव्हॅलन्सी ही काढण्यासाठी काय लागेल, पी और क्यू लागेल, काढून घेऊया. पी अँड क्यू लागेल, पी अँड क्यू लागेल, तो पण काढून घेऊया. त्याचा नॉट, जो पी अँड क्यू त्या होलचा नॉट, काळजी घ्यायची थोडी. हे बघा ह्या होलचा नॉट, पी अँड क्यू चा नॉट, आणि मग पी अँड क्यू अँड ह्या दोघांच्या मध्ये अँड आहे. कुठला, पी अँड क्यू आहे ना, अँड मी थोडं इकडं रब करतोय, इकडं रब करतोय. ओके चालेल ना. पी अँड नंतर बघा काय हे झालंय. नंतर काय करायचं आपण, पी अँड क्यू चं निगेशन काढलंय. आता पी और, हे बघा पी और क्यू, पी अँड क्यू काढलाय ना आपण, ठीक आहे. नॉट पी अँड क्यू, पी और क्यू पण काढलेला आहे. म्हणजे आता पी और क्यू अँड काय लिहायचं याच्यामध्ये, अँड निगेशन ऑफ पी अँड क्यू. मिनिंग कळतोय ना, निगेशन ऑफ पी अँड क्यू, ठीक आहे. निगेशन ऑफ पी अँड क्यू जाऊ दे पूर्ण टेबल. आणि मग जो येईल त्याचं काय निगेशन आहे. परत बघा काय, पी इफ अँड ओनली क्यू आहे, नॉट पी ऑर. हे बघा काय काढलं आपण, पी ऑर क्यू काढून काढला, पी अँड क्यू काढला, हो, त्याचा नॉट काढला, हो. आता ह्याचा आणि ह्याचा काय आहे, अँड आहे, काढून घेतला कुठला, पी ऑर क्यू, पी अँड क्यू अँड त्याचं निगेशन. ओके, आणि मग मात्र त्याचं पण निगेशन जे येईल ते काय, होल. मी आता इथे लिहित नाही, हे अख्खं स्टेटमेंट इथं, हे अख्खं स्टेटमेंट. कॉलमला नंबर देऊया, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. 9 मध्ये काय, पूर्ण राईट हँड साइड. ओके, चला सुरुवात करूया. पी इफ अँड ओनली ट्रू. देन इथं बघा इक्विव्हॅलन्स म्हणजे हा फॉल्स. इफ अँड ओनली इफ मध्ये एक जरी इकडचा नाही, दोन्ही सेम असतील तरच ट्रू, अदरवाइज फॉल्स. इथं झाला 3 नंबरचा कॉलम. पी और क्यू ट्रू, फॉल्स. पी अँड क्यू पण काढून घेऊया, ट्रू, फॉल्स. पी अँड क्यू ट्रू, फॉल्स, सर्व फॉल्स, एकच ट्रू. इथं 3 ट्रू 1 फॉल्स. आता ह्याचं निगेशन, पी अँड क्यू काढला आपण. आता ह्या पी अँड क्यूचं निगेशन आहे, म्हणजे ह्याचं निगेशन, ट्रूचा फॉल्स, फॉल्सचा ट्रू, फॉल्सचा ट्रू झालंय. आता बघा पी और क्यू आहे आपल्याकडं, आणि निगेशन ऑफ पी अँड क्यू आहे. दोघांचा काय, अँड आहे, दोघांचा अँड आहे, बरोबर आहे. दोघांचा अँड आहे. कुठल्या कॉलमचा आहे, हे बघा पी और क्यूचा, म्हणजे 4 नंबरचा. आणि कुठला निगेशन, पी अँड क्यू 6चा काय आहे, अँड आहे, 4 आणि 6 अँड. म्हणजे इथं एफ, इथं ट्रू, एक जरी फॉल्स असेल तर फॉल्स, ट्रू, फॉल्स. ओके, आता त्या संपूर्ण याचं निगेशन, म्हणजे हा इथं नाही का, 9th कॉलम. हा फक्त इथं लिहायला फक्त हे लागतोय स्पेस, अदरवाइज ते काय एका ओळीत येणार. आता ह्याचं निगेशन आहे, कशाचं, हा संपूर्ण ब्रॅकेट काढलाय आपण, ह्याचं निगेशन आहे नॉट ऑफ दिस, एफचं किती, ट्रू. ओके, आणि आता बघा टी एफ टी
आणि ह्याचा बघा TFFT म्हणजे पी इफ अँड ओनली इफ क्यू हे एक स्टेटमेंट आणि निगेशन ऑफ पी ऑर क्यू अँड नॉट पी अँड क्यू. इथं फक्त मी लिहिलं नाही, हे पूर्ण स्टेटमेंट म्हणजे हे जे आलंय ना त्याचं निगेशन. एफचं ट्रू, ट्रूचं एफ, ट्रूचं एफ, एफचं ट्रू. बघा कॉलम नंबर लिहिताना काय लिहिणार, कॉलम नंबर कुठला, कॉलम नंबर कुठला बघा 9 9 आणि कुठला 3 3 अँड 9 असं लिहायचं क्लिअरली. कॉलम नंबर 3 and 9 are same or identical, therefore these are equivalent statement in logic. अशा प्रकारे ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करता येतात. 3 स्टेटमेंट असले तरी 8 रो येतील, 2 असतील तर 4 येतील. त्याच्यासाठी लॉजिकल इक्विव्हॅलन्स पण प्रूव्ह करता येईल. आणि नंतरचा तिसरा क्वेश्चन आहे टॉटॉलॉजी कॉन्ट्रडिक्शन आहे का हे. ठीक आहे, ते पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. ओके, जास्त मोठा व्हिडिओ नको आहे आपल्याला करायला. ओके, बाय. शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. ओके.